ऐतिहासिक चित्रपट सिनेसृष्टीमध्ये खूप जास्त चालत आहेत आणि त्यातल्या त्यात जर चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयाला धरून असेल तर त्या चित्रपटाला जाणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी अजून जास्त वाढते। असाच एक ऐतिहासिक चित्रपट जो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर येणार आहे, त्या चित्रपटाचं नाव म्हणजे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1। या चित्रपटाचा पोस्टर रिलीज होते, या चित्रपटाचा एक टीजर देखील झाला, पण या चित्रपटातील एक मेन कॅरेक्टर म्हणजेच महाराजांचं कॅरेक्टर, शंभूराजांचं कॅरेक्टर जो ऍक्टर प्ले करणार आहे त्या ऍक्टरचा चेहरा, त्या ऍक्टरचा फोटो किंवा तो पोस्टर रिलीज करण्यात आलेला आहे। आणि याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। अशाच महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। तर या चित्रपटाचा लीड रोल असणार आहे किंवा शंभूराजांची जो भूमिका करणार आहे त्याचं नाव आहे ठाकूर अनुप सिंह। एक वेगळा धक्का बसला की खूप जास्त आश्चर्यचकित होतं हे माझ्यासाठी, कारण की हा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी भाग 1 हा चित्रपट जो आहे ना, तो चित्रपट पूर्णपणे मराठी चित्रपट आहे। मराठी सिनेसृष्टीतून तो पॅन इंडियाला प्रदर्शित केला जाणार, त्यामुळे चित्रपटाची एक वेगळी हाईप होती। पण हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीमधला चित्रपट होता, त्यामुळे मला असं होतं की मराठमोळा कुठला तरी अभिनेता या चित्रपटाच्या लीड रोल मध्ये शोभला असता का। त्याचे सगळे चित्रपट कन्नड आणि तमिळनाडू मधले आहेत, त्यातल्या त्यात त्याचे हिंदी चित्रपटांमध्ये काही ना काही थोडं मोठं काम केलेलं आहे। जर तुम्हाला आठवत नसेल तर कमांडो 2 मध्ये विलनची भूमिका त्याची आहे, त्यासोबत अजून सूर्यसिंगम मध्ये पार्ट 3 मध्ये तो आहे, कदाचित पार्ट 2 का पार्ट 3 मध्ये अनुप सिंह आपल्याला बघायला भेटतो। तर असे छोटे मोठे कॅरेक्टर्स त्यांनी याच्या आधी केलेले आहेत, पण ते प्रॉपर मराठी भाषिक चित्रपट एक सुद्धा नाही त्यातला, म्हणजे मराठी नाहीच आहे त्यात काही संबंध। पण मराठी सिनेसृष्टीतल्या चित्रपटामध्ये लीड रोल शंभूराजांचं रोल आपण जर अशा एका कलाकाराला देत असतो, खूप मोठी रिस्क आहे। प्रोड्युसर जे आहेत मोहिते पाटील, संदीप मोहिते पाटील यांनी रिस्क घेतली आहे कदाचित, आणि त्यासोबतच याचे जे डिरेक्टर आहेत तुषार शेलार। आणि हा, जर तुम्हाला तुषार शेलार हे नाव माहिती नसेल तर तुषार शेलार हे असे डायरेक्टर ज्यांनी तानाजी चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टरची भूमिका बजावली, त्यांनी खूप चांगला चित्रपट डिरेक्ट झाला होता, म्हणजे खूप जणांना आवडला देखील होता तानाजी चित्रपट। तर ते या चित्रपटाला डिरेक्ट करतात, त्यांच्या नजरेतून आपल्याला हा चित्रपट बघायला भेटणार आहे। तर मग त्यांनी थोडीशी रिस्क घेतलेली आहे का ठाकूर अनुप सिंहला कास्टिंग करून, कारण की हे खूप मोठं असं पण नाव नाहीये। आणि आपल्याला हे देखील माहितीये की हिंदी सिनेसृष्टी किंवा बॉलिवूड जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपट बनवत आहे मोठ्या टीमला घेऊन। छावा हा चित्रपट येणार आहे हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये लीड रोल असणार आहेत विकी कौशल, त्यातले सुद्धा काही फोटोज व्हायरल झाले होते मधले सेटवरचे। तर त्या सगळ्या गोष्टी माहिती असताना देखील एक वेगळी रिस्क घेतली आहे का या मोहिते पाटलांनी किंवा तुषार शेलार यांनी, असं मला वाटतंय। पण हे धाडस जर सक्सेसफुल झालं किंवा यशस्वी पद्धतीने पार पडलं तर खूप चांगल्या पद्धतीने हा चित्रपट चालू शकतो, कारण की या चित्रपटाचे जे काही पोस्टर्स आतापर्यंत आलेले आहेत किंवा एक टीजर देखील आला होता छोटासा, ज्याच्यामध्ये शंभूराजे महादेवाची पूजा करताना दिसतात, तर ते सगळं बघताना खूप जास्त उत्तम वाटत होतं, खूप जास्त भारी देखील वाटत होतं। एक पॅन इंडियाच्या चित्रपटाला घेऊन जायचं असेल किंवा आपल्या मराठी सिनेसृष्टीला मोठं करायचं असेल तर ही देखील एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे प्रेक्षक म्हणून, की बाहेरच्या लोकांना संधी देऊन किंवा बाहेरच्या लोकांना आपल्याकडे घेऊन बाहेरचं ऑडियन्स देखील आपल्याकडे वळवता येतं का, तर हा एक सुद्धा पॉईंट असू शकतो या गोष्टीमध्ये। आणि हो, आपल्या राज्यांचा इतिहास कळत न कळत जर साऊथ मध्ये पोहोचणार असेल, तमिळनाडू कन्नडमध्ये पोहोचणार असेल, दिल्लीमध्ये पोहोचणार असेल, मोठ्या प्रमाणात पोहोचणार असेल तर त्यात काहीच वाईट नाही। मग त्यात कोणीही कलाकार वगैरे असेल, फक्त इच्छा असेल की अनुप सिंग जे आहेत ठाकूर अनुप सिंग, तर त्यांनी ऍक्टिंग थोडीशी चांगली केली पाहिजे। त्यांचं खूप मोठे रोल्स कारण की आपण कधी बघितलेलेच नाही त्याच्या आधी, टीव्हीवर आपण ज्यावेळी त्यांना बघितलं। कमांडो 2 मध्ये त्यांची एक विलनची भूमिका, छोटी भूमिका होती, पण सिंगम 3 मध्ये, आणि त्यांचे आहेत छोटे मोठे चित्रपट, पण ते चित्रपट कधी आपण पाहिलेच नाही, त्यामुळे त्यांची ऍक्टिंग कितपत चांगली असू शकते, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला कितपत न्याय देऊ शकतात यावर एक प्रश्नचिन्ह नक्कीच आहे। या चित्रपटाची रिलीज डेट सांगितली नाहीये, ट्रेलर ही लवकरच, त्याच्यावरून समजेलच कितपत चांगली ऍक्टिंग आहे त्यांची। तर हो, इतकंच। तुम्ही या चित्रपटाची वाट बघताय का? तुम्हाला काय वाटतं या चित्रपटाच्या लीड रोलमध्ये कोण पाहिजे होतं? शंभूराजांची भूमिका याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कोणी करू शकले असतं का, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अजून कोणत्या चित्रपटांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडणार असेल तर ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळू द्या। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।